हो 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 या कुस्तीसाठी पंच म्हणून सागर दादांची नियुक्ती आणि सहाय्यक पंच म्हणून आप्पा साखरे पैलवान सलामी दिली जाते। पैलवान हनुमंतपुरी ओ जोरदार टाळ्यांची दाद आपण या मल्लांसाठी देऊयात एकदा जोरदार टाळ्या। विरुद्ध भागवत निरगुडे एक नंबर कुस्तीचे पैलवान तयारी करून चला। एक नंबर कुस्तीचे पैलवान पंच म्हणून या मैदानामध्ये स्वतः ज्यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातली सगळ्यात मोठी बैलगाड्या शर्यत स्पर्धा घेतली असे बैलगाड्या शर्यतीचे प्रेमी असलेले सन्मान्य सागर दादा कल्याण शेट्टी यांची उपस्थिती लाभलेली हन्नूर गावचे उपसरपंच आणि आज क्रीडा क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे बैलगाडा शर्यत प्रेमी असलेले सन्मान्य सागर दादा कल्याण शेट्टी स्वतः पंच म्हणून या स्पर्धेसाठी थांबतायत। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण देऊया। जोरदार टाळ्या। हे पहा समीर कोळेकर पैलवान आपण जरा आखाड्यात या। गुड्डॉंना समीर कोळेकर पैलवानला आणि अर्जुन पैलवानला आखाड्यात घ्या। अर्जुन पुढे या। हे मैदान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गड्डॉंना पटणे यांचे जीवाभावाचे तालमीतले मित्र पुणे केसरी किताबाचे मानकरी हरिचंद्र बिराजदार मामांचे पट्टे पैलवान समीर कोळेकर आखाड्यात आलेले आहेत। म्हाळुंगे बालेवाडी ओ अरे बाप रे जीवन भुजबळ काका पवार यांचा पट्टा विजय झालेला आहे जीवन संपलेल्या कुस्तीमध्ये। आणि मैदानवरती अर्जुन पैलवान साठे आणि कोळेकर पैलवान आखाड्यात आलेले आहेत। आपला सहकारी एक मैदान घेतोय म्हणून गड्डॉंना खऱ्या अर्थानं ज्यांचं फार मोठं सहकार्य मिळालं असे पैलवान समीर कोळेकर आणि कुस्त्या जोडण्यामध्ये गेले 15 दिवस ज्यांनी मनापासून वाहून घेतलं ते ग्रीको रोमनचे महाराष्ट्र केसरी पैलवान अर्जुन साठी। अर्जुन पैलवान हातवरती करा, टाळ्या तरी करा राव त्यांच्यासाठी। प्रपंच प्रत्येकाला आहे, प्रत्येकाच्या मागे व्याप आहे, पण या लाल मातीचं काहीतरी देणं द्यायचं असतं। गेले 15 दिवस अर्जुनने फार मोठं सहकार्य केलेलं आहे। आम्ही सोन्याला सोनं म्हणणारी माणसं लोखंडाला सोनं कवाच म्हणणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। सोन्याला सुगंध देणारी माणसं आम्ही। खऱ्या अर्थानं कार्यक्रम कुठलाही असू द्या, व्यासपीठावरचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान आमच्या श्वेताताई होलेंनी केलं। निवेदक हा हारातला दोरा असतो, फुलं कितीही सुंदर असली तरी ती फुलं हारामध्ये गुंपायची असतात। ते काम खऱ्या अर्थानं निवेदनाच्या माध्यमातून होत असतं। आणि महाराष्ट्रातली एक तगडी कुस्ती, अव्वल दर्जाची कुस्ती लागते। पैलवान समीर शेख, खडकी नावाचे गाव, करमाळा तालुक्यात, आणि पैलवान राहुल सोळ, माळशिरस तालुक्यातला पिलिवचा पैलवान चांदापुरीचा अशी कुस्ती लागते। या कुस्तीसाठी पंच म्हणून सागर दादा कत्ते, युवा उद्योजक सागर दादा आखाड्यात चला। ठीक आहे, समीर भाऊ कोळेकर आणि मौला शेख, महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख मुन्नादा या पैलवानला हात फिरवा। कुस्ती चालू झाली। पैलवान राहुल सोळ हात वरती करा, विरुद्ध पैलवान समीर शेख हात वरती करा। हा जरा शांतता राखा विनंती, फार चांगल्या कुस्ती बोल नका, बागा जाऊन बोला की। पैलवान समीर शेख
महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखचा भाऊ आहे, चुलत भाऊ. 2018ला या समीरचा भाऊ बाला रफिक महाराष्ट्र केसरी झाला. खडकी नावाचं गाव करमाळा तालुक्यात, वडिलाचा लाकडाचा व्यवसाय, पोरगा महाराष्ट्र केसरी झाला. कुठल्या जातीचा उल्लेख करणं चुकीचं आहे, पण एक वस्तुस्थिती सांगतोय. आदमबाई शेख बाला रफिकचे पिताश्री, जातीने मुस्लिम, पण पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त. पंढरीच्या पांडुरंगाला नवस केला, माझा बाला महाराष्ट्र केसरी होऊ दे. आळंदी ते पंढरपूर चालत पायवारी करेन. पंढरीचा पांडुरंग धावून आला आदमबाईच्या हाकेला आणि बाला रफिक महाराष्ट्र केसरी झाला. एका लाकूड तोड्याचा पोरगा महाराष्ट्र केसरी झाला. टाळ्या तरी करा. आणि त्याचा हा लहान भाऊ लढतोय मैदानात. कोई राम बोलो, कोई रहीम बोलो, दोनों का मंजिल एक होता है. विविधतेतून एकता, त्याचं नाव कुस्ती. हा कुठल्या जातीचा कार्यक्रम नाही, हा मातीचा कार्यक्रम आहे. आणि या मातीवर बापरे, मातीतली कुस्ती आहे. आणि मैदानावरती येत आहेत पैलवान समीर कोळेकर, मौलाली शेख. मौलाली शेख आणि समीर कोळेकर आखाड्यात या. हो, उपमहाराष्ट्र केसरी मौलाली शेख, मुन्नालाल शेख, पैलवान समीर कोळेकर आखाड्यावरती फिरवलं जातंय. हो, महाराष्ट्रात तब्येत कुणाची बघायची? मौला शेख पैलवानची. मौला जरा हात वरती करा की, टाळ्या करा त्यांच्यासाठी. एक नंबरचा पैलवान एवढा दिसत नाही आज. सगळं ओरिजिनल खुराक खाल्लं ह्यांनी. आता काय सगळं रासायनिक केमिकल आलं, ओरिजिनल सगळा खुराक मिळालेला ह्यांना. शाहपुरी तालीम, शाहपुरी तालमीचे एकेकाळचे महान मल्ल मौलाली शेख. 1998ला गोरख सरक आणि मौलाली शेख ही महाराष्ट्र केसरीला फायनलला कुस्ती आली होती. गोरख सरक पैलवान महाराष्ट्र केसरी झाली, सातारा जिल्ह्याला गदा गेली. गोरख सरक पैलवान ही शाहपुरी तालमीचेच. 2 कुस्त्या चालू आहेत. शाहपुरी तालीम कोल्हापूरची, ज्या शाहपुरी तालमीने पहिलं हिंद केसरी पद मिळवलं. श्रीपती खंचनाळे पैलवान हिंद केसरी झाले. ज्या शाहपुरी तालमीने पहिलं महाराष्ट्र केसरी पद मिळवलं. दिनकर दह्यारी पैलवान महाराष्ट्र केसरी झाले. त्या शाहपुरी तालमीला सराव करणारे पैलवान मुन्नालाल शेख, पैलवान मौला शेख, इस्माईल शेख, अप्पालाल शेख, सिद्धोअण्णा साखरे असे अनेक पैलवान होऊन गेले. दिवस निघून जातात, पण आठवणी मनात राहतात. त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या कुस्तीच्या माध्यमातून केलं जातं. भले 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 उलटी डाव म्हणायचं याला, उलटी. बस त्याची खासियत आहे त्या डावात. उलटी, एका पायात पाय गुतडवायचा आणि प्रतिस्पर्ध्याला पूर्ण फिरवायचं. छडी टा केलं तुका आणि झाले माका. उलटी लावतोय असं दाखवलं, छडी टांग मारली, त्याला म्हणायचं पैलवान. उत्तम इंजिनियर म्हणजे पैलवान, सज्जन लबाड म्हणजे पैलवान. एक दाखवलं आणि एक केलं. उलटी लावतोय असं दाखवलं आणि तिथं छडी टांग मारली. हनुमंतपुरी जरा, हनुमंता उडी मारून दाखव की जरा उलटी. हनुमंता बर ठीक आहे, इंजुरी झालेली आहे तुझ्या खांद्याला. 1 नंबर कुस्तीचे पैलवान हर्षद सदगीर, उमेश मथुरा. हिंद केसरी पैलवान उमेश मथुरा चले मैदान पे आए. समीर कुस्ती करा, राहुल कुस्ती करा. चमत्कार असेल तर नमस्कार आहे. डाव प्रतिडाव पाहिजे. रेड रटाळ कुस्ती राहिलेली नाही. 6 मिनिटावर कुस्ती आलेली. तो काळ होऊन गेला. हिंद केसरी मारुती माने, मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे यांचा. 1 नंबर कुस्तीचे पैलवान आहात या. आणि 1 नंबरची कुस्ती लावण्यासाठी मी या
मैदानामध्ये आमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नामदार जयकुमारजी गोरे साहेब यांच्या सोबत या सोलापूर जिल्ह्याचे पाणीदार नेतृत्व, या जिल्ह्याचे दमदार आणि कर्तव्यदक्ष आमदार सन्मान्य सचिन दादा कल्याण शेट्टी यांनाही मैदानात आमंत्रित करते। त्यांच्या समवेत मी आमंत्रित करते सन्मान्य सागर दादा कल्याण शेट्टी, सन्मान्य युवा असे उद्योजक असलेले सागर दादा यांना सुद्धा या मैदानावरती मी आमंत्रित करते। याचबरोबर आमंत्रित करते ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं असे पैलवान सोमनाथ उर्फ गट्टू अण्णा पटणे यांनी सुद्धा या 1 नंबरच्या कुस्तीची सुरुवात करण्यासाठी मैदानात यावं। ज्यांची नावं घेतलेली आहेत तेवढेच मान्यवर येतील बरं का, त्यांच्या सोबत इतर कुणीही मैदानात येऊ नका, हात जोडून कळकळीची विनंती। 1 नंबरच्या स्पर्धेची सुरुवात करण्यासाठी, कुस्ती लावण्यासाठी फक्त सन्मान्य पालकमंत्री साहेब, त्यांच्या सोबत आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी, त्यांच्या सोबत सन्मान्य सागर दादा कल्याण शेट्टी, याचबरोबर सन्मान्य युवा उद्योजक असलेले सागर दादा कत्ते यांच्या सोबत सन्मान्य सोमनाथ उर्फ गड्डू दादा अण्णा पटणे यांनीच यायचंय, इतर कुणीही कृपया मैदानात येऊ नका, हात जोडून कळकळीची विनंती। 1 नंबर कुस्तीचे पैलवान आखाड्यात या। हिंद केसरी उमेश मथुरा, स्टेजच्या समोरची गर्दी प्लीज कमी करून घ्या, पोलीस मान्यवरांना चले विनंती। पैलवान मैदान पे आहे। महाराष्ट्र केसरी हर्षल सदगीर, चले पैलवान मैदान पे आहे। हो हो, आणि मशिनरी तापलेली आहे, चकार गर 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 फिरायला लागलेला आहे। गुड्डू अण्णा पटणे म्हणतायत यासाठी केला होता टास। गेले महिन्यापासून दादांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त मैदान झोळी भले 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 भले, वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु। समीर शेख, टाळ्या करा, विजय झाला संपलेल्या कुस्तीत। 1 नंबरचे पैलवान हर्षद येणार का? चला